हॅलो नेहा, कशी आहेस? बरी आहे मी. परी कशी आहे ग आता? परी पण बरी. ओ गुड गुड. मग आज आता तू ऑफिसला निघाली आहेस का? हां, नाही आज घरीच आहे. मग एक काम कर, तू ना आज यश बरोबर पॅलेसवर ये. पप्पांना थोडं बोलायचं तुझ्याशी. आज पॅलेसवर? हॅलो, काय झालं काकू? मी यश बोलतोय, मी इथेच आहे. यश, तू तिथेच आहेस? ओ गुड गुड. मी ना आता नेहाला तेच सांगत होते की तुझ्या बरोबर पॅलेसवर यायला. पप्पांना जरा भेटून गेला असतात तर. ॲक्च्युली काकू, म्हणजे निदान 2 दिवस तरी तिने परीबरोबर थांबणं जरा गरजेचं असं मला वाटतं. आय नो यश, पण पप्पांना सकाळपासून एकच हट्ट धरून बसलेत. मला त्या दोघांशी बोलायचं, त्यांना माझ्यासमोर आण. परीला पण तिची गरज आहे ना काकू. मी 2-1 दिवसांनी नेहाला जर का घेऊन आलो तर चालेल का? मला चालेल, पण मी पप्पांना कसं समजावू? आज दिवसभरात एकच विचार आहे त्यांच्या डोक्यात आणि तोंडामध्ये सतत नेहाचं नाव. बरं, मी त्यांना परीबद्दल काही सांगू शकत नाहीये ना. तुला माहिती आहे त्यांची तब्येत. नाही, ते नको सांगायला. ते तुला माहिती आहे का, त्यांना हॉटेलमध्ये घडलेलं काहीच आठवत नाहीये. परीबद्दलही नाही. काय? त्यांना हॉटेलचं आणि परीबद्दल काही आठवत नाहीये? यश, त्यांना हळूहळू विस्मरण होत आहे का रे? हा, म्हणजे त्यांची तब्येत अपेक्षेपेक्षा जास्तच खालावते आणि आपल्याला त्याबद्दल काहीच कळत नाहीये, असं तर होत नाहीये ना? नाही काकू, उगाच काहीतरी बोलू नको, असं काही नसेल. वय झालंय रे त्यांचं. पिकलं पान कधीही गळून पडेल. काकू प्लीज. मला ना खूपच काळजी वाटते यार, आणि काही सुचतही नाहीये. तर आता ना तूच बघ काय करायचं ते. ओके ओके, मी बोलून बघतो नेहाशी. तू नको काळजी करू, ठीक आहे? या. काय झालं? आजोबा हट्ट करतायत की आपण दोघांनी जाऊन त्यांना भेटावं. हे बघ, तू नको काळजी करू. मी घरी जातो आणि मी बोलतो आजोबांशी. नाही नको, आपण जाऊया. नाही नेहा, तू प्लीज इथे थांब परी बरोबर. मी बोलीन त्यांच्याशी, मी समजावीन त्यांना. डोंट वरी. तू परीचं टेन्शन नको घेऊस. मी शेफालीला सांगते थांबायला. नको, फक्त शेफाली नको. मी समीरला इकडे बोलवून घेतो. त्यांना थांबू दे इकडे परी बरोबर. ओके, बट आर यू शुअर? हो यश. ठीक आहे. अगं थांब परी, परी पळू नको ना यार प्लीज. ऐक ना परी, परी परी ऐक, इथं बस. इथं बस, इथं बस, इथं बस. बस, खूप झाली धावपळ. आणि ते पुस्तक घेऊन काही पळायसाठी नाहीये. हे आपल्याला आता गोष्टीचं पुस्तक वाचायचंय. चला उघडा पान. बॉस काका, तुम्ही पण आई आणि फ्रेंड सोबतच लग्न कराल ना? काय लग्न? आणि तुम्ही म्हणजे कोण? तुम्ही आणि शेफाली मावशी. अगं ए हिरोईन, काही वेगळा विषय नाही का तुझ्याकडे? आणि का अचानक लग्न कशासाठी? मग आईला माझ्यासाठी 2-2 वेळा नाही ड्रेस घ्यावा लागणार. बरं ते बघू आपण नंतर. तू ते पुस्तक उघड बरं. चल, गोष्ट वाचायची आपल्याला. चला. आईने मला याच्यामधले सगळे वाचून दाखवलंय. तुम्ही घाबरताय का? गोष्ट वाचायला? छे, गोष्ट वाचायला घाबरण्यासारखं काय? आणि इकडे मी वाचतो. गोष्ट नाही, आजोबांना तुमच्या लग्नाचं विचारायला घाबरताय का? जग्गूला? हा, म्हणजे आजोबांना? नाही, मी नाही घाबरत जग्गूला. तुला माहितीये परी, ते ना असे वर्ण खूप दिसतात, असे कडक आहेत, घाबरण्यासारखे आहेत, पण तसं नाहीये. आतून फार गोड आहेत ते. आमच्या ऑफिसमध्ये, कंपनीमध्ये हजारो लाखो लोक काम करतात. सगळ्यांची नावं सुद्धा पाठ आहेत त्यांना. सगळ्यांशी असं नावानिशी बोलतात, असं आपुलकीने चौकशी करतात. आणि घरात त्यांचा दरार आहे. सगळे घाबरतात त्यांना. भीती आहे, दरार आहे, पण असं घाबरण्यासारखं काही नाही. ते फार छान आहेत मनाने. तुला गंमत सांगू, लहानपणीनं मला कोणी फ्रेंड नव्हतं. मग एकदा आमचा जग्गू मला म्हणाला, तुला कोणी फ्रेंड नाहीये, मी तुझा फ्रेंड. तेव्हापासून मी एकटा आहे जो त्यांना जग्गू म्हणू शकतो. जग्गू? आजोबांना? हा. अरे बापरे, मी असं म्हटलं तर आई मला धपाटे घालेन. मला तेव्हा धपाटा घालायला तर आई पण नव्हती. धपाटाही जग्गूनेच घातला, फ्रेंड पण जग्गू. आजोबा इतके प्रेमळ आहे, मग
आई आणि फ्रेंड का घाबरतात त्यांना? त्यांचे फ्रेंड नाही आहेत का ते? आई आणि फ्रेंड बोलत नाहीयेत. मलाच आजोबांशी बोलावं लागणार. मीच जाऊन बोलते एकदा. बॉस काका, हा मला आजोबांचा फ्रेंड म्हणायचे. मी त्यांना आजोबा म्हटलं तर चालेल ना? चालेल ना, का नाही चालणार? पण एक काम कर, त्याच्यापेक्षा जग्गू म्हण. जग्गू? हम्म. परीचा विषय काढू नका. पप्पा, यश आणि नेहा आलेत. मला जर बस या. अरे काय चाललंय काय तुमचं? आजोबा तुम्ही प्लीज शांत व्हा आणि प्लीज आराम करा. तुम्ही त्रास करून घेऊ नका. तुम्ही लहान मुलं आहात का रे? आता म्हणताय कसले? अबोला कसला धरताय? माझ्या सगळं कानावरती आलंय. प्रेम आहे ना तुमचं एकमेकावर. मग लग्नामध्ये कोणती अडचण आहे? तुम्ही आधी ठणठणीत बरे व्हा, मग आपण यावर बोलू. ओके? तिला वचन द्यायच्या आधी हा विचार केला होतास का? माझं कसलं घेऊन बसलायस रे? तुला सांगतो सुनबाई, हा लहानपणापासून असाच आहे. प्रत्येक गोष्टीला याला म्हातारा आजोबा लागतो. तेव्हा शाळेमध्ये होता आणि मी बिझनेस करायचो. मला यायला जरा उशीर झाला, या कोणाचाही ऐकायचा नाही. गार्डन मध्ये बसून माझी वाट पाहत राहायचा. शेवटी वाट पाहून पाहून थकला की मग रडायला लागायचा. पण तू समंजस आहेस. प्रेमामध्ये लग्नामध्ये हे आज आहे उद्या नाही असं नसतं. समंजसपणाने निर्णय घे. ग्रेट. अगदी मला हवं तसं सगळं होतंय.